नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। भडगाव येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्याला हादरून सोडले आहे। या घटनेने भडगाव तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे। नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली दोन बालके शाळेच्या बाजूला असलेल्या शौचालयाच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात पडलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 16 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। याबाबत संस्था चालक, संचालक, प्राचार्य व वर्ग शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अंश सागर तहसीलदार वय 3 वर्ष 6 महिने राहणार बालाजी गल्ली भडगाव, तर दुसरा बालक मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ वय 4 वर्ष 2 महिने राहणार आदर्श कॉलनी भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही बालके नाल्यात पडून बुडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। मात्र घटना कशी घडली याबाबत अधिकचा तपास पोलीस सुरू असतानाच फर्यादी मयंक यांचे वडील ज्ञानेश्वर रामदास वाघ यांच्या फर्यादीवरून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत शाळा व्यवस्थापन समितीच्या 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। शाळेच्या शौचालयाच्या बाजूलाच नाला आहे, त्यात संरक्षण भिंत, कोणताही आडोका, जाळी अथवा सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा पालकांचा आरोप आहे। इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? यावेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही? संस्थेवर काय कार्यवाही कराल? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर नागरिक पालकांनी उपस्थित केले आहे। यावेळी नातेवाईक, नागरिक तब्बल 3 तासाहून अधिक वेळ शाळा परिसरात ठिय्या मांडून होते। यावेळी येथील आदर्श कन्या विद्यालयातील खोलीत शिक्षकांना एकत्रित बसवून ठेवण्यात आले। त्यांना बाहेर सोडा व संस्था चालकांना बोलावून आम्ही त्यांना जाब विचारू, आमचे मुले परत मागू, नाहीतर मृतदेह शाळेत आणू। तसेच सदर घटनेचा तपास भडगाव पोलिसांकडे न देता दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली। यावेळी शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र झाले होते। यावेळी भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार आदी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली। पोलिसांनी शाळा परिसरात चोख बंदोबस्त ठेवला। यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट दिली। या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक व नागरिकांनी शाळेत धाव घेतली। परिसरात शोक व संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे। निष्पाप 2 जीव केवळ शाळेच्या हलगर्जीपणामुळे गमावल्या गेल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून केला जात आहे। या प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना सक्तीने राबवाव्यात अशी मागणी होत आहे। 2 कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगराने संपूर्ण भडगाव शहर हळहळले आहे। या प्रकरणी फर्यादी ज्ञानेश्वर रामदास वाघ यांच्या फर्यादीवरून भडगाव पोलिसात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 0463/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 ची कलम 105 व 106 नुसार संस्था चालक, संचालक, प्राचार्य व वर्ग शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहेत। सदर घटनेबाबत भडगाव पोलीस स्टेशनला संबंधित संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने मृत बालकांचे नातेवाईकांनी भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान चौफुलीवर ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर पुन्हा सायंकाळी 6 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले। यावेळी संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी अर्धा तास दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती। सदर घटना इतकी हृदयद्रावक घडली असताना सुद्धा यावेळी शहरातील प्रत्येक नागरिक घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशनला दाखल होत होते। सदर घटनेत मृतांचे नातेवाईक तसेच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असताना पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी प्रत्येक नागरिकाला हटकवत होते व तुझे इथे काय काम, तुझे नाव काय, तुझा फोटो काढतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे बरेच नागरिकांना धमक्यावजा इशारा देत होते। याबाबत नागरिकांमध्ये पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्याविषयी तीव्र नाराजी पसरली आहे।